नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी. तर परत एकदा जी न्यूज आहे, नवीन अपडेट आहे ती लाडकी बहीण योजनेसाठी आहे. तर आता सगळीकडे सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. तर मुख्यमंत्री मिळाले आहेत, महायुतीचा विजय झाला आहे. तर आता जेवढ्या पात्रधारक महिला आहेत तेवढ्याच लाडक्या बहिणी आजवर झालेल्या अर्जांची लवकरच छाननी म्हणजे लवकरच पडताळणी करणार आहेत. मी याच्या आधीही सांगितलं होतं, तर आता त्याच्याबद्दल आणखी नवीन अपडेट आली आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 6 लाख अर्जांची पात्रतेसाठी छाननी होणार असून अटींच्या पालनावर कडक कारवाई होणार आहे. म्हणजे आता जे 6 लाख अर्ज आले आहेत त्या महिलांची छाननी होणार आहे. त्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी होणार आहे. त्यातनं काही महिला ज्या महिला अपात्र आहेत त्यांना वगळण्यात येणार आहेत त्यांची नावे त्यामध्ये. तर याबाबत बोलताना महिला बालकल्याण अधिकारी जावेद शेख म्हणाले, याबाबतच्या योग्य त्या सूचना सर्व यंत्रणांना आम्ही दिलेल्या आहेत. तर संबंधित लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा, चलन भरून आज मिळालेली रक्कम तेथे जमा करावी. त्यानंतर त्यांचे खाते लाडकी बहीण योजनेतून डिॲक्टिवेट केले जाईल. म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे तर तुम्ही स्वतः जाऊन तसा अर्ज करावा आणि जे आता तुम्हाला रक्कम मिळाली आहे ते तुम्ही तिथं जमा करावी आणि तुमचं नाव जे आहे ते आपोआप पुढचा हप्ता तुम्हाला येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. तर आता शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून 1,500 ऐवजी 2,100 रुपये देण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ असे सांगितले आहे. म्हणजे महिलांना जे 1,500 रुपये मिळत होते ते आता 2,100 रुपयावर आले आहेत. ते डिसेंबरमध्ये चालू होणार असं ते आश्वासन देतच आहेत. ते दरवेळेस तेच सांगत आहेत की आम्ही त्याच्याबद्दल नक्की निर्णय घेऊ. तर लाडकी बहीण योजनेत किती महिला निकषाच्या बाहेर आहेत याबाबतीत फेरपडताळणी केली जाणार आहे असंही स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर प्रशासनाकडून आजवर आलेल्या अर्जाची फेरपडताळणी करण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. तर आता महिलांना वाटत असेल की रोज अपडेट येते की 2,100 रुपये डिसेंबरमध्ये येणार, पण जे ते का थांबले आहेत तर हे पडताळणी जी चालू आहे, ज्या अपात्र महिला आहेत त्यांना बाद करण्यासाठी हे ज्या पडताळणी सुरू आहे त्यामुळे तुमचे 2,100 रुपये आहेत थकलेले आहेत तर ते नक्कीच येणार आहेत. तर लाभार्थी महिलांच्या अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहेत. तर संबंधित महिला खरोखरच योजनेच्या निकषात बसतात का, त्यावर सरकारचा 1,500 रुपयांचा जास्त निधी इतर योजनेतून मिळतो का आणि त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे का, घरात कोणी सरकारी नोकरदार आहे का, या गोष्टींची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. तर मी तुम्हाला याच्या आधीही मध्ये सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की त्यासाठी कोणते पात्र महिला म्हणजे काय, कोणते त्याची लिस्ट सांगितली होती की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, ज्यांच्या घरातलं कोणी सरकारी नोकरी करत नाही किंवा ते आयकर म्हणजेच टॅक्स भरत नाहीत. तर आता ह्या 4 गोष्टींचा मेन ते निकष पुढे धरूनच अपात्र आणि पात्र महिलांच्या फॉर्मबद्दल पडताळणी करणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनांमधून महिलांना निधी मिळतो आहे का याची प्रामुख्याने पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर सरकारच्या सूचनेनुसार ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे किंवा लाभार्थी महिलेचा पती जो आहे तो सरकारी नोकरदार आहे का, अशी अनेक त्या गोष्टींची पडताळणी करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या गोष्टीमुळे आता अनेक महिलांच्या जे निधीला आहे ते आता कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे आता जर हे नसेल, या गोष्टी त्यांच्या बाबतीत आहेत तरी पण त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना याच्यातनं बाद करण्यात येणार नाही, म्हणजे त्यांना इथनं पुढं हप्ता मिळणार नाही. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. तर या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांनी भरभरून मते दिली. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणीबाबत महायुती सरकारने काय निर्णय घेणार सर्वांचे याच्याकडे लक्ष चालू आहे की आता लाडक्या बहिणींचे 2,100 रुपये कधी खात्यात पडणार. पण जे काही महिलांनी चूक केली आहे की पात्र नसूनही त्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांच्यामुळे आता हे बाकीच्या महिलांचे हप्ते थकले गेले आहेत की आता त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या घरात कोणीतरी सरकारी नोकरदार आहे किंवा एका घरात 2 पेक्षा जास्त महिला फॉर्म भरू शकणार नव्हत्या असं सरकारने स्पष्ट सांगितलं होतं. तरीही एका घरातल्या 3 किंवा 4 अशा महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि प्लस त्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे असंही काही निकषात आलं आहे किंवा ते लोक टॅक्सही भरतात, अशाही महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि आत्तापर्यंत जे आहेत ते 1,500 रुपये आहेत ते त्यांनाही भेटले आहेत. तर ज्या गरजू महिला आहेत तर त्यांचे काही डॉक्युमेंट्समुळे फॉर्म राहिले होते भरायचे, त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने आणखी नवी फॉर्मची सूट दिली आहे की तुम्ही फॉर्म भरू शकता परत, ज्या गरजू खरंच महिला आहेत आणि त्यांच्या डॉक्युमेंटमुळे फॉर्म भरायचे राहिले होते त्यांच्यासाठी ती खुश खबर आहे.
पण ज्या महिलांनी चुकून फॉर्म भरले होते की पात्र नसतानाही, तर त्या महिलांची आता पडताळणी सुरू होणार आहे आणि ते फॉर्म बाद करण्यात येणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे. तर जे 2100 रुपये आहेत ते पडताळणी झाल्यानंतर लगेच चालू होतील असंही सरकारने त्याच्याबाबत माहिती दिली आहे. तर अशी ही नवीन अपडेट आहे लाडक्या बहीणविषयी. तर आणखी नवीन अपडेट सरकार देत राहील, तेही मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट तुमच्यावर पर्यंत लवकरच पोहोचतील. धन्यवाद.